नमस्कार. एअरबसच्या A320 या श्रेणीतल्या विमानांविषयी आपण आज बोलणार आहोत. A320 या श्रेणीतली जी विमानं आहेत ती एअरबसने म्हणजे या कंपनीनं परत मागवलेली आहेत, परत बोलावलेली आहेत. जगभरामध्ये या A320 विमानांचं उड्डाण होत असतं आणि 350 विमान कंपन्यांनी A320 श्रेणीतली विमानं विकत घेतलेली आहेत. पण तांत्रिक बिघाडामुळे ती परत मागवण्यात आलेली आहेत. त्यांची तपासणी होईल आणि मग ती पुन्हा त्या कंपन्यांकडे पाठवली जातील. पण नेमका बिघाड काय झालाय? A320 या श्रेणीतली विमानं परत मागवल्यामुळे काय परिणाम होणार आहे या सगळ्याविषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विषय आहे एअरबस कंपनीची A320 या श्रेणीतली विमानं ज्याची उड्डाणं रद्द करावी लागलेली आहेत आणि ती विमानं कंपनीनं परत मागवलेली आहेत. त्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. सॉफ्टवेअर अपडेट करायचं आहे आणि त्यामुळं DGCAनं सुद्धा आदेश दिले आणि एअरबस या कंपनीनं सुद्धा असा निर्णय घेतला आहे की ही सगळी A320 श्रेणीतली विमानं परत बोलवायची, तातडीची त्याची तपासणी करायची आणि मग ज्या ठिकाणी बिघाड जाणवेल, बिघाडाची शक्यता असेल त्या ठिकाणी त्या विमानांमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेड करायचं, हार्डवेअर अपडेट करायचं. आता या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे? एअरबस 320 या विमानाची खासियत काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सुरुवातीला आपण बघूया की काय तांत्रिक बिघाड होऊ शकतो म्हणून या विमानांना परत बोलवलं गेलं आहे. तर एअरबस A320 या श्रेणीतली जी विमानं आहेत या विमानांमध्ये सौर किरणांचा परिणाम होऊ शकतो. उड्डाणाच्या वेळेला सौर किरणांचा परिणाम झाला तर तांत्रिक बिघाड उद्भवू शकतो आणि त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. किरणोत्सर्गामुळे उड्डाणं नियंत्रित प्रणाली जी आहे त्यात बिघाड होऊ शकतो आणि सिस्टम एरर येऊ शकतो. जर सिस्टम एरर आला तर अपघात होण्याची भीती असल्या कारणानं आणि तो टाळण्यासाठी म्हणून तातडीचं चेकिंग या विमानांमध्ये होणार आहे. A320 ही जी विमानांची श्रेणी आहे ती एअरबस या कंपनीची आहे आणि एअरबस ही कंपनी बोईंगला टफ फाईट देणारी एक आंतरराष्ट्रीय विमानं तयार करणारी कंपनी आहे. एका बाजूला आत्तापर्यंत बोईंगची विमानं आपण ऐकत होतो. खूप मोठी प्रवासी क्षमता असलेली विमानं तयार करण्याचं काम बोईंग ही कंपनी करते आणि बोईंगच्याच बरोबर प्रतिस्पर्धी म्हणून समोर उभी ठाकलेली सध्याची सगळ्यांच्या पसंतीची अशी कंपनी म्हणजे एअरबस कंपनी आणि या एअरबस कंपनीची A320 श्रेणीतली ही विमानं. आता आपण बघूया की A320 या श्रेणीतली जी विमानं आहेत त्यांची खासियत काय, वैशिष्ट्य काय. तर जगभरामध्ये 350 विमान कंपन्यांनी एअरबसकडून A320 या श्रेणीतली विमानं खरेदी केलेली आहेत. बोईंगला टफ फाईट देते आणि सध्याची एकदम चलती असलेली कंपनी म्हणून एअरबसकडे पाहिलं जातं आणि म्हणून मागच्या काही वर्षांमध्ये एअरबस A320 हे विमान श्रेणीतलं विमान अनेकांनी खरेदी केलेलं आहे. तर 120 ते 244 प्रवासी क्षमता असलेलं हे A320 श्रेणीतलं विमान असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची खासियत अशी की 8700 किलोमीटरपर्यंत हे उड्डाण करू शकतं आणि त्यामुळे खूप कंपन्या ज्या कंपन्या लांबच्या प्रवासांना प्राधान्य देतात 20 तास 15 तास असे जे प्रवास केले जातात ते या विमान कंपन्यांमधून या विमान कंपन्यांच्या माध्यमातून A320 सारखी जी मोठी विमानं असतात त्यातनं केले जातात. अधिक सुविधा देणारी ही विमानं असतात आणि अधिक प्रवासी संख्या वाहून नेण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. आता काय झालंय, A320 या श्रेणीतली जी विमानं आहेत 350 कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या जगभरामध्ये प्रवास करणारी ही विमानं आहेत. म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांची जगभरामध्ये जी उड्डाणं होतात तिथं A320चा वापर होतो. त्यामुळे झालंय असं, सगळ्यात मोठा जो फटका बसलाय तो पुढच्या 3-4 दिवसांमध्ये जगभरामध्ये 6000 विमान उड्डाणं रद्द करावी लागलेली आहेत.
आता एअरबस कंपनीने ही विमानं सगळी परत मागवली, त्यामुळे त्या विमानांनी जो नियोजित प्रवास येत्या काही दिवसांमधला होता तो रद्द करावा लागलेला आहे, कारण ती उड्डाणच रद्द झालेली आहेत. भारतावर काय परिणाम झाला आहे तर भारतामध्ये सुद्धा या कॅटेगरीची 312 विमानं आहेत आणि त्यामुळे इंडिगो आणि एअरलाइन्सकडे विशेषतः या कंपनीची विमानं आहेत आणि त्यामुळे या उड्डाणांवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे आणि भारतामध्ये 300 उड्डाणं यामुळे पुढे रद्द करावी लागली आहेत. म्हणजे पुढच्या 3-4 दिवसांमध्ये A320ने जी उड्डाणं होणार होती ती सगळी रद्द करावी लागली आहेत. जगभरामध्ये 6000 विमान उड्डाणं रद्द करावी लागली आहेत आणि भारतामध्ये 300 उड्डाणं यामुळे रद्द करावी लागलेली आहेत. बघा, एकतर डिसेंबरचा महिना, सुटीचा महिना, इयर एंड, यामुळे अनेक जण किंबहुना बहुतांश जण हे डिसेंबरमध्ये आपल्या इंटरनॅशनल टूर्स प्लॅन करत असतात आणि अशा वेळेला A320 श्रेणीतलं विमान रद्द करण्यात आल्यामुळे, विमान उड्डाण रद्द करण्यात आल्यामुळे अनेकांचे जे प्लॅन्स होते ते फिसकटलेले आहेत. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अपडेट करायचं आहे आणि त्यामुळे ही A320 श्रेणीतली विमानं परत बोलवलेली आहेत. फक्त A320 श्रेणीतली विमानं परत बोलवली गेलेली नाहीत, तर सेफ्टी मेजर्स म्हणून, म्हणजे खबरदारीचा उपाय म्हणून एअरबस कंपनीनं A318, A319, A320 म्हणजेच A320 आणि A321 ह्या सगळ्या विमानांना परत बोलवलेलं आहे, जेणेकरून त्या सगळ्यांचं चेकिंग होईल, त्या सगळ्यांचं सॉफ्टवेअर चेक केलं जाईल, हार्डवेअर चेक केलं जाईल, गरज असेल ते अपडेट केलं जाईल आणि मग ही पुन्हा आपल्या त्या कंपन्यांकडे ही विमानं पाठवली जातील आणि त्यांची उड्डाणं होतील. पण पुढचा पूर्ण आठवडा A320 हे विमानच कुठेही उपलब्ध नसल्यामुळं त्या विमानाने जी उड्डाणं होणार होती ती सगळी रद्द करावी लागलेत आणि त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे आणि त्या विमान कंपन्यांना सुद्धा बसणार आहे. सुरक्षिततेचे सगळे नियम पाळण्याचं DGCAनं सांगितलेलं आहे, अटींची पूर्तता करण्याचं DGCAनं सांगितलेलं आहे. त्यामुळे DGCAनं जे निर्देश दिले ते सिरियसली घेत एअरबस कंपनीनं या सगळ्या विमानांना, A320 श्रेणीतल्या सगळ्या विमानांना जगभरातून परत बोलावलेलं आहे. आता याचे कसे परिणाम होतात, या श्रेणीतली विमानं का परत बोलवली गेलेली आहेत, हे सगळं सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. या व्यतिरिक्त जर काही अजून डिटेल्स तुमच्याकडे असतील तुम्ही कमेंटमध्ये आमच्यापर्यंत नक्की पोचवा, म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना कमेंट्समधून सुद्धा सगळी जास्तीची माहिती सगळीकडे पसरेल, ऑथेंटिक माहिती सगळीकडे पसरेल. धन्यवाद.